नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। नमस्कार विद्यार्थी बालमित्र, आज आपण पाहणार आहोत संकलित मूल्यमापन सत्र दुसरे विषय मराठी आणि इयत्ता दुसरी करिता आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण संकलित मूल्यमापन हा जो दुसऱ्या सत्रासाठी आपण घेणार आहे तो पेपर आहे गुणांचा 20 गुणांचा आहे। तर या 20 गुणांसाठी आपण पेपर पाहणार आहोत आज, आणि आपण पहा याच्यामध्ये 20 गुणांसाठी कशा प्रकारे प्रश्न काढलेले आहेत। तर इयत्ता दुसरी करिता आहे संकलित मूल्यमापन विषय मराठीसाठी। प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही। याच्यामध्ये 5 प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि याच्यासाठी 5 गुण आहेत। त्यातला पहिला प्रश्न आहे, मंगळवारच्या शाळेत काय नसते? उत्तर, मंगळवारच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते। प्रश्न क्रमांक 2, वेगाने काम करणारी यंत्र लिही। वेगाने काम करणारी यंत्र संगणक आहे। प्रश्न क्रमांक 3, दिनदर्शिकेत काय दिलेले असतात? दिनदर्शिकेत वर्ष, महिने, वार व दिनांक दिलेले असतात। प्रश्न क्रमांक 4, खिरीची व पुरीची गट्टी होण्यासाठी कोणी युक्ती केली? खिरीची व पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने युक्ती केली। आणि प्रश्न क्रमांक 5, आजीबाईकडे किती मांजरे होती? उत्तर आहे, आजीबाईकडे 4 मांजरे होती। आणि अशा प्रकारे आपण 5 प्रश्न घेतलेले आहेत आणि 5 प्रश्नांसाठी आपल्याला 5 गुण अशा प्रकारे मिळणार आहेत। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, त्याच्यामध्ये रिकाम्या जागी पाठातील किंवा कवितेतील योग्य शब्द लिही। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पहिला प्रश्न उपप्रश्न आहे, त्याच्यामध्ये पहा, टिंबटिंब उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा। आता इथं रिकाम्या जागा आहे, तिथं आहे चिचू। चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा। दुसरा आहे त्याच्यामधला प्रश्न उपप्रश्न, झाडावर चढू टिंबटिंब उडू ढगांच्या गादीवर धपकन पडू। तर झाडावर चढू, आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू। तिसरा आहे, टिंबटिंब चालला भराभर वाटेत लागले ताईचे घर। तर तीळ चालला भराभर वाटेत लागले ताईचे घर। आणि चौथा आहे कवितेतलाच प्रश्न आहे, गेलास जर का उंचच फार टिंबटिंब घरी मुक्काम मार। गेलास जर का उंचच फार चंद्राच्या घरी मुक्काम मार। तर अशा प्रकारे 4 रिकाम्या जागा आपण 4 गुणांसाठी इथं घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, जसे घर, घरात तसे खालील शब्द तयार करून लिही। जसं आपण घर शब्द लिहिला तर घरात लिहायचं। तर इथं पहा मी 2 याच्यामध्ये उपप्रश्न घेतलेले आहेत, त्यासाठी 2 गुण आहेत। दार, दारात, हात, हातात। आणि अशा प्रकारे लिहिलं तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। आणि पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेले शब्द उलट क्रमाने लिही। 2 गुणांसाठी प्रश्न आहे। जसं इथं आपण पहा लता म्हटलेला आहे, तर त्याचा उलटा केला की शेवटचा शब्द पहिल्यांदा घ्यायचा, म्हणजे ताल उलटा करायचा आहे, लता ताल। तसं इथं आपल्याला पहा लपा पाल, तवा वात। तर ह्यासाठी 2 गुण मिळणार आहेत। इथं पुढे प्रश्न क्रमांक 5 आहे, याच्यामध्ये हा 2 गुणांसाठी आहे। 4 आहेत जोड्या आपल्याला जुळवायच्या, प्रत्येकीसाठी अर्धा गुण आहे। खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळव। इकडे एका बाजूला अ गटात सुमन, बाग, साफ आणि आकाश आहे, आणि ब गटात उद्यान, आभाळ, फूल आणि स्वच्छ। तर सुमन म्हणजे फूल, सुमनची जोडी फुलाला लावायची आहे। 2 नंबर आहे बाग, बाग म्हणजे उद्यान, बागेची जोडी उद्यानला लावायची आहे। त्याच्यानंतर आहे साफ, साफ म्हणजे स्वच्छ, त्याची जोडी साफची स्वच्छला लावायची आहे। आणि चौथा आहे आकाश, आकाश म्हणजे आभाळ। तर अशा प्रकारे जर तुम्ही जोड्या लावल्या तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 6,
काय करते ते लिही. 2 गुणांसाठी प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिला अ आकडा आहे, याच्यामध्ये शेतकरी, आणि दुसरा आहे सैनिक आ. शेतकरी काय करतात, तर शेतकरी शेतात कष्ट करतात. पूर्ण वाक्य लिहायचं आहे. दुसरा आहे सैनिक. सैनिक काय करतात, तर सैनिक आपले रक्षण करतात. आपल्याला पाठातली ओळी इथं लिहायची आहेत. आपला भारत पाठामधला आहे हे, तर यासाठी 2 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील शब्दांचे अनेक वचन लिही. 3 गुण आहेत त्याच्यासाठी आणि 3 शब्द आहेत आपल्याला. पहिला आहे पान. पानाचं अनेक वचन आहे पाने. एक पान अनेक पाने. एक पेरू अनेक पेरू. पेरूचं पेरूच राहतो. आणि एक छत्री अनेक छत्र्या. तर अशा प्रकारे पहा, एकूण 20 गुणांसाठी हा संकलित मूल्यमापनाचा सत्र दुसऱ्यासाठीचा मराठी विषयासाठीचा हा पेपर आहे. आणि याच्यामध्ये 10 जे गुण असतात ते तोंडी असतात. म्हणजे 20 आणि 10 अशा प्रकारे 30 एकूण सत्र दुसऱ्यासाठी संकलित मूल्यमापन 30 गुणांसाठी असते. तर 10 जे उरलेले 10 तोंडी आहे याच्यामध्ये आपण वेगळे प्रश्न घेऊ शकता. तर हे झालं फक्त संकलित मूल्यमापनाचा बद्दलचाच पेपर आहे. आणि तोंडी परीक्षेसाठी आपण आपल्या योजनेनुसार वेगळे तुम्ही प्रश्न काढू शकता. याच्यामध्ये आपण तोंडी प्रश्न घेऊ शकता, कविता गायन घेऊ शकता, त्यानंतर रिकाम्या जागा सुद्धा विचारू शकता. एक वचन आणि एक वचन अशा तोंडी स्वरूपातील वेगळे प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या गुणांसाठी घेऊ शकता. तर हा झाला पहा, याच्यामध्ये 20 गुणांसाठीचा प्रश्न हा पेपर होता, विषय मराठीचा. आणि याच्यामध्येच आपण आज दुसरा विषय याच्यामध्ये घेणार आहोत. तर तो आहे विषय इंग्रजी. याच्यामध्ये इंग्लिश, सब्जेक्ट इंग्लिश, याच्यामध्ये संकलित मूल्यमापन. तर हा आहे समेटिव्ह इव्हॅल्युएशन नंबर 2, संकलित मूल्यमापन सत्र दुसरे, सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 2. दुसऱ्या इयत्तेसाठी 20 गुणांसाठीचा हा क्वेश्चन पेपर आहे. आणि तो कशा प्रकारे सोडवायचा आहे तर हा आपण इथं पाहणार आहोत. याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय मी घेणार आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 विषय घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण प्रश्न पाहणार आहोत. 20 गुणांसाठी कशा प्रकारे आपण प्रश्न ह्याच्यामध्ये काढलेले आहेत. तर क्वेश्चन 1, मॅच द लेटर्स विथ द पिक्चर. आपल्याला एका बाजूला अल्फाबेट्स आहेत, स्मॉल लेटर्स आहेत, आणि दुसऱ्या बाजूला त्याची चित्र आहेत. इथं यू, क्यू, एक्स आणि पी लेटर्स आहेत, आणि इकडे त्याची चित्र आहेत. पेन्सिल आहे, अम्ब्रेला, क्वीन आणि एक्सरे. यू फॉर अम्ब्रेलाची जोडी लावायचे, क्यू फॉर क्वीन, एक्स फॉर एक्सरे आणि पी फॉर पेन्सिल. अशा प्रकारे जर तुम्ही 4 जोड्या लावल्या तर 2 गुण तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड जो क्वेश्चन आहे, लुक, लिसन अँड एन्सर्कल द ऑड वर्ड्स. मार्क्स आहेत 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिल्या ज्या रो मध्ये जी आडवी रांग आहे त्याच्यामध्ये पहा, बॅट, बोट, बेड, बट आणि हॅट असे शब्द आहेत. सगळे शब्द पहा बी पासून सुरू झालेले आहेत आणि हॅट हा वेगळा आहे, म्हणून ऑड वर्ड म्हणजे वेगळा असणारा शब्द तो आहे हॅट. नंतर नेक्स्ट जी आपण आडवी रांग आहे, रो आहे, त्याच्यामध्ये पहा सन, लॉक, सॅक, सोप आणि स्कूल अशा प्रकारे शब्द आहेत. सगळे जे शब्द आहेत ते एस पासून सुरू झालेले आहेत. सन, सॅक, सोप, स्कूल आणि लॉक आहे तो ऑड वर्ड आहे आणि त्याला आपण एन्सर्कल म्हणजे गोल करायचं आहे. आणि तिसरा आहे याच्यामधला उपप्रश्न, कॉक, कॅट, डॉग, क्लॅप, कॅन. सगळे 5 शब्द सी पासून सुरू झालेले आहेत, फक्त डॉग जो शब्द आहे तो डी पासून सुरू आहे आणि म्हणून हा ऑड वर्ड आहे. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही आपल्याला सोडवले तर तुम्ही ऑड वर्ड सोडवले बरोबर तर तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर पहा, ट्रेस अँड राईट द फॉलोइंग लेटर्स 3 टाइम्स. आपल्याला याच्यामध्ये ओ दिलेला आहे, इथं पहा ओ हा 3 टाइम्स लिहायचा आहे. त्यानंतर टी लेटर आहे ते सुद्धा अशा प्रकारे 3 टाइम्स तुम्हाला 3 वेळा लिहायचं आहे. व्ही 3 टाइम्स आणि वाय हे लेटर सुद्धा स्मॉल आणि कॅपिटल दोन्ही अशा प्रकारे लिहिले तर तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, लुक अँड राईट द फॉलोइंग वर्ड्स. जसेच्या तसे आपल्याला शब्द पाहून लिहायचे. तिथं आहे झूम, ज्या कोणत्या रेगेत आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते लिहायचंय. बरोबर झूम एक तुम्हाला इथं लिहून दाखवते, त्याप्रमाणेच लिहायचं आहे. हा शब्द त्याच्या समोर झूम. डस्टर त्याप्रमाणेच इथं समोर डस्टर लिहायचंय. टेल, टेल. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन 5, लुक अँड राईट द फॉलोइंग वर्ड्स साठी 3 गुण आहेत. तिन्ही बरोबर तुम्ही जसे आहेत तसे पाहून लिहायचे आहेत. क्वेश्चन 5 मध्ये लुक ॲट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. आता इथं पहा आपल्याला काही चित्र दिसत आहेत आणि खाली त्यांची नावं, स्पेलिंग म्हणजे आपण म्हणतो की फॉक्सचं स्पेलिंग काय, तर त्याची जोडी लावायची. इथं फॉक्स आहे, ऑक्स आहे, बॉक्स आहे, टॉय आहे आणि बॉय आहे. तर इथं पहा फॉक्स, FOX स्पेलिंग आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. FOX फॉक्सची जोडी फॉक्सला लावायची. ऑक्स म्हणजे बैल, ऑक्सची OX ला लावायची आहे जोडी. त्याच्यानंतर बॉक्सची BOX, टॉय TOY टॉय म्हणजे खेळणं आणि BOY बॉय म्हणजे मुलगा. अशा प्रकारे जर तुम्ही जोड्या लावल्या तर तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. आणि 6वा जो लास्ट क्वेश्चन आहे तो आहे मॅच द रायमिंग वर्ड्स, म्हणजे यमक जुळणारे जे शब्द आहेत त्यांच्या जोड्या लावा. 3 गुणांसाठी प्रश्न आहे. ए ग्रुप मध्ये पहा कट, CUT कट, MUD मड, PIG पिग. आणि बी ग्रुप मध्ये BIG बिग, NUT नट आणि BUD बर्ड. कट नट, CUT कट, त्याची जोडी आपल्याला NUT नट ला लावायची आहे. MUD मड, BUD बर्ड. रायमिंग वर्ड्स आहे ते, यमक जुळणारे शब्द. त्याच्यानंतर PIG पिग आणि BIG बिग. तर अशा प्रकारे तुम्ही जोड्या लावल्या तर तुम्हाला पहा हा 20 गुणांसाठीचा पेपर होता. तर हे या जोड्यांसाठी 3 गुण आहेत. अशा प्रकारे टोटल आपले जे गुण आहेत सगळे ते आहेत 20. आणि ओरल साठी तुम्हाला 10 गुण असतात. असे एकूण 30 गुणांसाठी समेटिव्ह इव्हॅल्युएशन नंबर 2 म्हणजे 17 दुसऱ्यासाठी इंग्लिश विषयासाठी आपल्याला 20 लेखी आणि 10 तोंडी किंवा प्रॅक्टिकल अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे असतात. तर आपण 20 आणि 10 अशा प्रकारे मिळून 30चा पेपर आपला असतो. तर तुम्ही तोंडीसाठी तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे प्रश्न काढू शकता. जसं पोएम सिंगिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे प्रश्न घेऊ शकता. तर हा झाला आपला इंग्लिशचा संकलित मूल्यमापन 17 दुसराचा पेपर. या व्हिडिओमध्ये फक्त 2च विषय मी घेतलेले आहेत, एक मराठी आणि दुसरा इंग्लिश. तर पहा छोटासा व्हिडिओ होता संकलित मूल्यमापन बाबतचा. तर मला वाटतं तुम्हाला नक्की समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याचं PDF सुद्धा मी टाकलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.